नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 1300 वर्ष पुरातन असणाऱ्या श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसविण्यात आला. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन देवीचे मंदिर अशी ओळख असणारे कर्जत तालुक्यातील राशी येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचंडी महोत्सव सुरू आहे. या निमित्तानं मंदिरामध्ये सोन्याचा कळस तसेच देवीला 2 किलो सोन्याच्या वजनाचा देवीचा मुखवटा जगदंबा देवी सेवा संस्थांच्या वतीने चल प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राशीन शहरामधून या सोन्याच्या मुकुटाची भोगी मिरवणूक काढण्यात आली. या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी सेवा संस्थांचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करण्यात आली. याशिवाय मंदिरामध्ये शतचंडी यज्ञ सोहळा व सहस्र प्राकृतिक सप्तशती पाठ सोहळा याचे देखील आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक उपस्थित होते. आठवडाभर चाललेलं आहे, मागच्या मंगळवारपासून. तर आजचा दिवस हा महत्त्वाचा म्हणजे साधारणतः 2 किलो सोन्याचा आई जगदंबेचा मुखवटा तयार करून आणलेला, त्याची प्राणप्रतिष्ठा करून आई जगदंबेच्या चरणी अर्पण केलेला आहे. आणि महाप्रसादाला ज्यांना ज्यांना हा आमचा संदेश मिळाला आहे त्यांनी जरूर आमच्या राशीन नगरीमध्ये महाप्रसाद घेण्यास यावे, हे सगळ्या आमच्या गावकऱ्याच्या वतीने विनंती.